आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। गोंदियातील शिरपूर धरणाचे 7 दरवाजे 1 फुटाने उघडले। देवरी तालुक्यातील मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शिरपूर धरणात पाण्याची आवक वाढली। गोंदियामधील बरडटोली जिल्हा परिषद शाळा पुराच्या पाण्याखाली, वर्गखोल्या कमरे एवढं पाणी, तर शाळेतील साहित्य, पोषण आहाराचं नुकसान। कोल्हापुरातील वारणा नदीवरील कोडोली चिकुर्डे या बंधारा ओव्हरफ्लो, जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील निसर्ग सौंदर्य नटलं। धाराशिव जिल्ह्यातील 8 प्रकल्प ओव्हरफ्लो, धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांचे पाणी टंचाईचे संकट दूर। पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक धरणं अद्यापही कोरडी ठाक, मराठवाड्यातील अनेक नद्या कोरड्या, जायकवाडी धरणात फक्त 4% पाणीसाठा। जळगावच्या 40 गावांमधील 21 गावांना भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा, गिरणा धरणातही केवळ 11% जलसाठा शिल्लक, पावसाची प्रतीक्षा कायम। चिपळूणमधील परशुराम घाटात मुंबई गोवा महामार्गावर काँक्रीटच्या रस्त्याला तडे, रस्ता खचल्याने महामार्गाची एक लेन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। दूध दराच्या हमीभावासाठी अहमदनगरमध्ये ट्रॅक्टर रॅली, अकोले तालुक्यातील कोतुळ येथून प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली निघणार। दूध दराच्या हमीभावासाठी 18 दिवसांपासून धरणं आंदोलन। संत निवृत्तीनाथांची पालखी परतीच्या मार्गावर, सोलापूरच्या माढ्यातील पिंपळनेर गावात मेंढपाळांचा गोल रिंगण सोहळा संपन्न।